आप देख रहे हैं केवन न्यूज महाराष्ट्र जिंतूर। मतमोजणी परिसरात 23 नोव्हेंबर रोजी 163 कलम लागू। परभणी दिनांक 21 दिमाका विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 के अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता कार्यक्रम घोषित केला। त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी येथे 95 जिंतूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंढा रोड जिंतूर, 96 परभणी कृषी अभियांत्रिका महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, 97 गंगाखेड संत जनाबाई कॉलेज गंगाखेड, 98 पाथरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाबळगाव रोड पाथरी येथे सकाळी 8 वाजेपासून होणार आहे। त्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद केले आहे। मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कार्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक क्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खासगी वाहन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंध करण्यात आला आहे। सदरील आदेश निवडणुकीच्या कामे हाताळताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे। केवन न्यूज महाराष्ट्र बाबा